बेराडीमध्ये फिरून झाल्यावर पालखी माल्याडीमध्ये आली आणि रणगाववाल्या बँडची एंट्री झाली आणि त्या बँडचा आवाज ऐकून मी सुद्धा धावत धावत नाचायला गेलो. थोड्या वेळाने मुलांचीही गर्दी वाढू लागली. पालखी आमच्या आडीमध्ये पोचता पोचता रात्र झाली. घरी पालखी आल्यावर मी सुद्धा घरच्यांसोबत दर्शन घेतले. आणि यात आपले डॅन्सर शेशी मानव हे उकडत्या पाण्याच्या आवाजावर सुद्धा नाचू शकतात. बेंजो पुढे गेला आणि आम्ही भजनात रमून गेलो. अजूनही कुंदन भाऊच्या अंगामध्ये ते रिफ्रेशडिंगचं औषध दिसू लागलेले. विपुल विसरला लागेल कडसा नेलता. रात्री शेवटची एरिया मितनाडीमध्ये फिरत होते आणि तेव्हा मी केतनला व्हिडिओमध्ये कॅप्चर केला. काय माहित महा व्लॉग म्हणे यावे त्या स्वप्न आहे का. पालखी मंदिराजवळ पोचायला आली आणि आपल्या निलेश भाऊने बेंजो वाजायला घेतला, तेही हाताने. मंदिराजवळ पालखी पोचल्यावर सर्वजण पालखीसोबत मंदिराभोवती फिरायला लागले. शेवटी आईला नमस्कार केला आणि सांगितलं पुढच्या वर्षी अर्जुन पालखी थाटात काढण्यासाठी बळ दे.